आपण आलोय सोनहिरा केसरी 13 तारखेचं मित्रांनो ओपनचं मैदान आणि त्या मैदानाची तयारी चालू आहे बघा पूर्णपणे आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय मित्रांनो. मैदान पपुशेट कशा निमित्त आहे काय? या ठिकाणी वनश्री माननीय आमदार मोहनराव कदम दादा त्याचबरोबर डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असं ओपनचं जंगी मैदान आहे. कडेगाव तालुक्याचे लोकप्रिय नेते डॉक्टर विश्वजित कदम सर त्याचबरोबर युवा नेते दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो आपण आलोय सोनहिरा केसरी पेडगावच्या मैदानाची रंगीत तालीम म्हणून या मैदानातला मांडलं जातं आणि आपण आता फाटीचं तर बघितलं मित्रांनो, अजून फाटीचा व्हिडिओ पण घेणार आहे आणि कशी तयारी काय तयारी चालू आहे पपुशेट? या ठिकाणी चौथ्या पर्वातलं या ठिकाणी चौथं मैदान संपन्न होतं. सोनहिरा केसरी कडेगाव तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम सर त्याचबरोबर दिग्विजय भैया यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे मैदान संपन्न होतं आहे आणि आजचं या ठिकाणी लक्षात घ्या फाटीची तयारी एकदम व्यवस्थित चालू आहे. आता पावसाचे दिवस चालू झालेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाटी एवढी कठीण केली आता अजून पण चालूच आहे आणि असतानाच कठीण फाटी आहे आणि सोनहिरा केसरी पहिल्यापासून पावसात ते मैदान होती ती ह्या वर्षी कसं होईल मैदान? नाही, फाटीची व्यवस्था एक नंबर केलेली आहे. फाटी आता जवळजवळ एक 15 ते 20 दिवस झाले या ठिकाणी फाटीची म्हणजे कामकाज चालूच आहे आणि रान निचऱ्याचं आहे म्हणजे असं टेकडीवर फाटी आहे त्यामुळं या ठिकाणी पाणी या ठिकाणी थांबत नाही आणि कटनाची फाटी असल्यामुळे पाणी लगेच मुरून जातं आहे त्यामुळे काय फाटीचं काय प्रॉब्लेम नाही आहेत. नाही फाटी एक नंबर आहे. एकर ही काही विषयच नाही. बैलांना कुठल्याही प्रकारचा पळताना त्रास होणार नाही. इथं मोठी बैल पळू शकते ती या म्हणजे दुसऱ्या वयातली बैल सुद्धा म्हणजे काय सांगता? अगदी आदत वासरू जरी इथं पळवाय आणलं लोकांनी तरी काही अडचण येणार नाही कारण फाटी उत्तम झालेली आहे. फाटीला काही अडचणच नाही. मधलं अंतर 15 फुटाचं आहे फाटीच्या आणि 800 फुटाचा पल्ला आहे. बरं पुढं तर पुढचं थांबायला अंतर किती आहे? पुढचं जेवढं मागच आहे एक 800-850 फूट आहे. पुढचं 700 फुटाच्या आसपास आहे. बरं आजूबाजूला विहीर वडा नाला कुठं काय? नाही काही अडचण नाही. आजूबाजूला नाही ना? नाही काही सुद्धा अडचण नाही. किती नोंद झाली पपुशेट आणि कसं जवळजवळ या ठिकाणी एक 70 ते 80 गाडी नोंद आहे आता आणि बरोबर 12 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे आणि बरोबर 8 वाजता या ठिकाणी गट जाहीर केले जाणार आहे 12 तारखेलाच. त्यामुळे ज्या बैलगाडी मालकांनी जे बैलगाडी मालक गाड्या नोंद करायचे राहिलेले आहेत त्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. बरं आता पावसाचा दिवस चालू आहे तर मला वाटतं आतापर्यंत मैदान तर म्हणजे आता 1-1:30 वाजेपर्यंत मैदान निम्म झालं पाहिजे. नाही त्यासाठी मैदान हे सकाळी बरोबर 8ला चालू होणार आहे त्यामुळे मैदान जेवढं वेळेत पूर्ण होईल आणि बैलगाडी मालक जेवढं सहकार्य करतील तेवढं मैदान या ठिकाणी वेळेत पूर्णत्वाला जाईल. 12 तारखेला मला वाटतं संध्याकाळी लॉट्स जाहीर 8लाच लॉट पूर्णपणे हो कारण हे मैदान या ठिकाणी काही पैसे कमवायचं नाही त्यामुळं जे 8ला लॉट जाहीर केले जाणार आहेत आणि 13 तारखेला बरोबर सकाळी 8:30 वाजता 1 ते 10 पहिले 10 फेरे खाली पळायला जातील. त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकर गाड्या नोंद कराव्यात आणि लवकर या ठिकाणी नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. कुणाल भाऊ एकूण पल्ला किती आहे? पल्ला 800 फूट पल्ला आहे. 800 फूट. हो बरोबर. बरं पण पल्ला कसा आहे म्हणजे कसाचा पल्ला आहे? नाही रान कटनाचं आहे. रान सप्प आहे. बैलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही म्हणजे अडचणीचा विशेष ठेवलेला नाही इथं काय. आणि फाटे किती आहेत एकूण? टोटल 9 फाटे आहेत. 15 फुटाचं अंतर आहे फाट्यांच्या मध्ये. टोटल 9 फाटे आहेत. बरं एक ह्या साईडला कुठं अडचणीच काय विषय नाही. दोन्ही साईडला बॅरिगेट राहणार आहे ती त्यामुळे ह्या साईडला गॅलरी आहे महिलांसाठी पूर्ण. कसं आता उन्हाचा पण दिवस चालू आहे पावसाचा दिवस चालू आहे कसं मैदानाचं नियोजन कसं केलं? नियोजन म्हणजे जे महिला वर्ग येणार आहे वयस्कर लोक येणार आहेत त्यांच्यासाठी आपण ह्या साईडला 400 फूट गॅलरी मारणार आहे. बरं त्यामुळे तिथं त्या गॅलरीला वर कागद असणार आहे त्यामुळे उन्हाचाही काही प्रॉब्लेम नाही आणि वातावरण ढगाळ असल्यामुळे आता ऊन बऱ्यापैकी कमी होत चाललं आहे बरं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. किती वाजेपर्यंत फायनल होईल? 5:30. 5:30चा फायनल तुमच्या डोक्यात आहे? 100% त्याच्या अगोदर झाला तरी उत्तमच आहे.
फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. या मैदानाला एक पेडगावची रंगीत तालीम म्हणजे पेडगावचं मैदान च्या आधी हे मैदान असतं आणि हिथंच बऱ्यापैकी पैर होत होतं. म्हणजे 100% हे 13 तारखेला 14 तारखेला किंवा 13 तारखेला संध्याकाळी पैर होणार बऱ्यापैकी. हे बरोबर आहे, पेडगावची रंगीत तालीम म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. फक्त एक विषय आहे, ह्या मैदानाचा अभ्यास पेडगावच्या मैदानाला नाही करायचा. कधी काही घडू शकेल, बैल आहेत, पळणार आहेत, त्यामुळं काय कधी घडेल हे काय हे रान ते रान फरक आहे. फक्त कधी कुठला बैल पळेल, आत्ताची परिस्थितीच अशी आहे की कधी कोण कुणाला पण मारतो, त्यामुळं ही परिस्थिती लई वेगळी आहे. त्यामुळे पेडगावची रंगीत तालीम जरी असली तरी बैलगाडी मालकांनी आपलं वेळेत आपलं सगळ्या गोष्टी सावरून पैरं करून आपलं सहकार्य करावं एवढं सांगेन. मला सांगा प्रवेश फी आणि प्रवेश फी कशी किती आहे? प्रवेश फी या ठिकाणी 1300 रुपये, म्हणजे 1200 रुपये प्रवेश फी केलेली आणि 100 रुपये फिटनेस, एकूण 1300 रुपये असे घेतलेले आहेत. आणि बक्षीस असणार आहे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1,51,000 रुपये. आणि दुसऱ्या तिसऱ्या सांगा. द्वितीय क्रमांक आहे 1,21,000, तृतीय क्रमांक आहे 1,00,000 रुपये, चौथा क्रमांक आहे 81,000, पाचवा क्रमांक आहे या ठिकाणी 61,000, सहावा क्रमांक आहे 51, सातवा क्रमांक आहे 41 आणि आठवा क्रमांक आहे 31,000. आता नवीन नियम लागू झाला तर बघा बऱ्यापैकी की बैलांची नावं टाका किंवा कसं असते काय काय करते माहिती आहे का, 2 चिठ्ठ्या टाकायला सांगले, एक ह्या मालकाची एक त्या मालकाची. पण माणसं काय करते ती बऱ्यापैकी बैलाची नावच टाकत नाही ती चिठ्ठी. त्याविषयी काय सांगता? नाही, आता काय झालंय, मैदान हे पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय संघटना कडेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमानुसार या ठिकाणी मैदान पूर्ण होणार आहे. त्यामुळे ज्या बैलगाडी मालक या ठिकाणी गाडी नोंद करणार आहेत आणि जे बैलगाडी मालक आत्ता गाडी नोंद करतायत त्या बैलगाडी मालकांना एकच सांगणं आहे की आपण आपल्या बैलांची नावं, आपल्या पैरकऱ्याचं नाव, पैरकऱ्याच्या बैलाचं नाव आणि आपलं नाव अशी 2 नावं आणि दोन्ही बैलांची नावं टाकायची आणि एका बैलगाडी मालकांनी 2च पावत्या नोंद करायच्या. बरं, पावतीचं तुम्ही हे म्हणजे हे केलं. हा, हे पावतीचं या पद्धतीनं केलेलं आहे. मालकाची नावं, बैलाची नावं, पावती पुस्तकच तसं छापलेलं आहे. बघा मित्रांनो, काय होतं कधी कधी इथं आल्यानंतर पावत्या 2 टाकून किंवा दुसऱ्याची पावती घ्यायची असली तर आमची नावं चुकली, ती आमचं नाव खोडायचं, तसलं यांचं म्हणणं आहे की म्हणजे कमिटीनंच वरनं ठरवलं की बाबा. कमिटीनं जे सांगितलंय त्या पद्धतीनंच, फक्त बैलगाडी मालक लक्षात घ्या काय विषय होणार आहे. तुम्ही एक नाव टाकलं आणि तुम्ही म्हटलात की गट निघू द्यात आणि गट निघाल्यानंतर उद्या मैदानात गेल्यावर दुसरं नाव टाकतो, तसं चालणार नाही. या ठिकाणी गट काढत असताना जर तुमचं एक नाव असेल तर त्यावेळेस ती चिठ्ठी पूर्णपणे बाद केली जाणार आहे आणि ती जी गाडी असणार आहे ती गाडी पूर्णपणे बाद केली जाणार आहे. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या. त्यामुळे नोंद करत असताना बैलगाडी मालक आपलं नाव, आपल्या बैलाचं नाव, पैरकऱ्याचं नाव, पैरकऱ्याच्या बैलाचं नाव अशी या पद्धतीनं गाडी नोंद करून सहकार्य करा. आणि गाडी नोंद करत असताना फक्त 2च चिठ्ठ्या टाकायच्यात, एका बैलगाडी मालकाच्या 2 चिठ्ठ्या. म्हणजे एका तुमचा पायरा कसा आहे बाबा, माझा आणि तुमचा पायरा आहे, मी एक पावती टाकली तर तुम्ही एकच पावती टाकायची, अशा 2च पावत्या. तुम्ही 2 टाकले तर मी टाकायचं. हा, असं करायचं. नाहीतर ते 3 आणि 4 पावत्या अशा काही नोंद घेतली जाणार नाही. मैदान या ठिकाणी पूर्णपणे पारदर्शक होणार आहे आणि मैदानाला कुठलेही गालबोट या ठिकाणी लागणार नाही. पावसाचं दिवस चालू आहे मित्रांनो, त्यांचं पण बरोबर आहे. सकाळी 8:30ला मला वाटते पहिला 1 ते 10 गट जाणार आणि गेलाच पाहिजे बापू शेट, त्याशिवाय मैदानावर राखणार नाही. नाही, काही जरी झालं तर बरोबर 8:30ला 1 ते 10 खाली पळायला जाणार का तर जाणार. त्यामुळे जेवढे बैलगाडी मालक गाड्या नोंद करणार आहे त्यांना एकच सांगणं आहे की बाबा 13 तारखेला बरोबर सकाळी तुम्ही 8 वाजेपर्यंत सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावं. कारण पावसाचे दिवस आहेत, पावसापुढं कुणाचं काही चालत नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांनी जेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे तेवढं सहकार्य करावं. ओके मित्रांनो, फाटीचा व्हिडिओ घेऊ चला. धन्यवाद.